आमगाव मतदारसंघात काय चित्र असणार आहे, संभाव्य आमदार कोण असणार, संभाव्य विजयी उमेदवार कोण असणार, पाहूया। निश्चितच आपण या ठिकाणी आता बघूयात नेमके संभाव्य उमेदवार कोण होते आणि आमदार नेमकं कोण होणार। शर्यतीमध्ये आमगावमध्ये जर आपण बघितलं तर भाजपचे संजय पुरम आणि काँग्रेसचे राजकुमार पुरम या दोघांमध्ये या ठिकाणी अतिशय चुरशीची लढत होती। तर संजय पुरम आणि राजकुमार पुरम यांच्यामध्ये मात्र संभाव्य आमदार हे संजय पुरम होताना दिसतंय। आमगाव या मतदारसंघामधलं आपण हे संपूर्ण चित्र खरं तर सध्या बघतोय। अगदी, आणि नेमकी कारण काय आहेत, संजय पुरम हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारण आहेत ते जाणून घेऊयात आमचे स्थानिक प्रतिनिधी धनराज भगत यांच्याकडनं। धनराज, आमगाव देवरी विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त क्षेत्र असल्याने मतदान प्रक्रिया दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडली। मात्र या निवडणुकीत चुरशीची लढत रंगली आहे। महाविकास आघाडीने विद्यमान आमदार सहस्राम करोटे यांना डावलून नवा चेहरा राजकुमार पुराम यांना संधी दिली, तर महायुतीचे भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांना पुन्हा तिसऱ्यांदा रिंगणात उतरवलं आहे। युतीतून नाराज असलेले शंकर मडावी बंडखोर म्हणून रिंगणात आहेत। संजय पुराम यांनी 2019 साली निवडणुकीत पराभव पत्करला, परंतु त्यांनी जनतेशी संपर्क कधीही तोडला नाही। सततचा संवाद, स्थानिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न